नमस्कार, मी स्नेहाच किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण परफेक्ट असा मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आता आपण कृतीकडे वळूया। सर्वप्रथम मी इथे अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे। ह्याच कपाच्या मेजरनी मी सगळं माप घेणार आहे। त्या मूग डाळमध्ये आता इथे 1 ग्लास पाणी घालतेय मी आणि साधारण 10 मिनिटं ही डाळ आपल्याला अशीच ठेवायची आहे। इथे आपण आता बाकीचं साहित्य पाहणार आहोत। इथे मी काजू बदामचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। केसरच्या काड्या पाण्यात भिजवलेल्या आहेत। वेलची पूड, 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन आणि अर्धा कपाचा जो मेजरमेंट घेतलेला होता त्याच कपाचं साखर आणि तूप मी इथे घेतलेला आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। इथे मी डाळ ही स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। ही डाळ आपल्याला जास्त बारीक वाटायची नाहीये, पातळ पेस्ट न करता जाडसर भरड अशीच ठेवायची आहे। जर जास्त पातळ केली तर तो हलवा स्टिकी होतो आणि तो खायला मजा येत नाही। त्याच्यामुळे भरड अशी डाळ आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। इथे आपली डाळ वाटून झालेली आहे, ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। वाटलेली डाळ आपण काढून घेतलेली आहे। छान अशी जाडसर पेस्ट आपली तयार झालेली आहे। इथे पॅन मी आधीच तापत ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण अर्धा कप मेजरमेंट प्रमाणे जो तूप घेतला होता पातळ करून तो आता आपण गरम करणार आहोत। इथे तूप आपलं छान तापलंय। आता त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी 1 चमचा बेसन घालणार आहोत। इथे मी 1 चमचा बेसन आणि 1 चमचा जो रवा घेतलेला आहे तो दोन्ही एकत्र भाजून घेणार आहे। इथे 1 चमचा रवा बेसन मी ह्याच्यासाठी घेतलेला आहे की जेणेकरून ह्या हलव्याला एक छान असा टेक्स्चर येतो आणि हलवा खायला खूप छान लागतो। आता सर्वात आधी आपण रवा आणि बेसन छान असा गरम करून घेणार आहोत। काही ठिकाणी उपवासाला मूग हे चालतं खाल्लेलं, त्याच्यामुळे जर तुम्हाला हा मुगाचा हलवा उपवासाला खायचा असेल तर तुम्ही बेसन आणि रवा स्किप करू शकता। इथे हे आपल्याला कंटिन्युअसली असं भाजून घ्यायचं आहे। इथे रवा बेसनचा छान वास सुटलेला आहे, याचा अर्थ रवा बेसन आपलं मस्त भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण मूग डाळ पेस्ट जी बनवलेली होती ती घालणार आहोत। ही मूग डाळ आता आपल्याला मंद गॅसवरती मस्त भाजून घ्यायची आहे। मूग डाळ ही कच्ची असते, त्याच्यामुळे शिजायला थोडं वेळ लागतो। त्याच्यामुळे साधारण 10 मिनिटं आपल्याला मस्त अशी तुपामध्ये तिला परतून घ्यायची आहे। इथे मूग डाळ आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हिला आपण आता साईडला ठेवूयात। इथे मी गॅसवर पातेलं तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप मेजरनी पाणी घालणार आहोत आणि त्याच मेजरच्या कपाने इथे आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत। इथे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाहीये, साखर मेल्ट होईपर्यंत पाण्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली अशी हलवून घ्यायची आहे। एकदा का साखर मेल्ट झाली, पाणी उकळलं की आपल्याला गॅस बंद करायची आहे। इथे आपलं साखर मेल्ट झालेली आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करूया। इथे केशरच्या काड्या मी आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या, त्या आता आपण ह्या पेस्टमध्ये घालणार आहोत। केशरमुळे एक छान असा फ्लेवर येईल हलव्याला। आता आपण त्याच्यामध्ये जे साखरेचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते घालणार आहोत। सर्व पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला असं शिजू द्यायचं आहे। कंटिन्युअसली परतून आपल्याला मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे। इकडे ऑलमोस्ट आपला हलवा हा रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण वेलची पूड घालूया। वेलची पूड घालून आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहोत। इथे हा आपला मूग डाळीचा हलवा रेडी झालेला आहे। हलवा तूप सोडतोय, याचा अर्थ परफेक्ट असा आपला हलवा हा रेडी आहे। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। धन्यवाद। ते हा मूग डाळीचा हलवा खाण्यासाठी मस्त असं रेडी झालेला आहे।